फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बहर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझे येईल प्रत्यंतर. हे बघ, तुला सगळं दिसतं, तुला सगळं माहिती असतं, तरी पण तू आधी घरी येऊन का बिपिनला नाही अडवलंस? पापा, तू खूप दुष्ट आहेस रे. आत्ताच्या आत्ता बिपिनला जाऊन शोधून ये. मी ध्यानाला बसलो तेव्हा मला त्याच्या क्षीण आवाजातल्या आर्त हाका ऐकू आल्यासारखं झालं. ऐकू येत आहेत ते अजून. म्हणजे तो कुठेतरी जखमी अवस्थेत असला पाहिजे. एक्सक्यूज मी, तो बिपिन देसाई म्हणून मुलगा आहे, कुठे ऍडमिट झालाय तो माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही थांबा. मी डॉक्टर, एक्सक्यूज मी, माझा मुलगा इथे आलाय हो, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता नुकताच. काय नाव काय त्याचं? बिपिन देसाई. हा, बिपिन तो ऍडमिट झालाय आणि त्याची पोझिशन फार क्रिटिकल आहे. बाबा 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 शांत हो बाबा. एक मिनिट, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोलायचं होतं का विचारायचं होतं? तोडा काय तोडायचे आकलेचे तारे ते तोडा. आता हे हसायला काय झालं तुला? नाही, तुमचा त्रागा बघूनच मला हसायला आलं, नाहीतर ऐकायला सुद्धा उभे राहिलं नसता. उपकार केलेत तुझ्यावर आज. बोल. उपकार नाही, पराक्रम केला असं वाटत असेल तुम्हाला, पण मनात गिल्ट आहे ना? मला कसली आली आहे गिल्ट? एका तरुण मुलाला विनाकारण मारझोड करून डेपोच्या मागे झाडीत फेकून द्यायचं, ही साधी गोष्ट आहे? काय म्हणायचंय तुला? माहीत नसल्यासारखं विचारू नकात. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, पण मी गणूला फक्त त्याला दम द्यायला सांगितला होता. त्याला दहशत बसावी म्हणून गाडीत घालून जवाहर नगरला सोडायला सांगितलं होतं. पण तरीही हे करायचा अधिकार काय होता तुम्हाला? तुमची मुलगी घरातून निसटली, तिने त्याला बोलावून घेतलं, तर त्याचा काय दोष? त्याने माझ्या मुलीवर प्रेम केलं, हा त्याचा दोष. हे फिल्मी उत्तर झालं हा तुमचं. मग आता त्याचे भोग म्हणू का? त्याच्या कपाळी भोग लिहिणारे तुम्ही कोण हो? नंदिताला जळगावला पाठवून तुम्ही मोकळे झालात असं समजू नका. माझी मुलगी माझ्या नजरेखाली आहे, एवढंच मला पुरेसं आहे. थोडे दिवस या गुरमीत राहा. पोलीस दारात आल्यानंतर ते काय वाकडं करून घेणार आहेत माझं? तो पडलाय डोळे अर्धवट उघडे ठेवून बेडवर. मुलगी जळगावला आहे. बोलणार कोण? विनीता प्रभाकर रावळ बोलेल. मी तेच सांगायला तुम्हाला थांबवलंय. सावध राहा. पोलीस दाराशी आले ना तर मी गप्प बसणार नाही. मी स्पष्टपणे मला जे जे माहीत आहे ते शब्देवर सांगेन आणि हे सांगायला मला कुणीही अडवू शकणार नाही.
मामी तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, बिपिन आता डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली आहे आणि त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे, आता स्टेबल आहे. थँक गॉड अविनाश, निदान तुझ्या ड्रायव्हरने तरी त्याला ओळखलं. अरे हो, त्यांनी फोन केला तेव्हा मी चक्रावूनच गेलो. बिपिन आणि डेपोच्या मागे झाडीमध्ये जखमी अवस्थेमध्ये. अरे मला काही टोटलच लागेना. मामा, या मुलीनं बिपिनला पहिले जखमी अवस्थेमध्ये पाहिलं. ती गेली, तिने तिच्या जखमी अवस्थेची खात्री केली आणि मग लोकांना हाका मारल्या. आणि नशिबानं माझा ड्रायव्हर हरीश तिथनं जात होता आणि त्यांनी बिपिनला ओळखलं. आपण याआधी कधी भेटलोय? तेच मला आठवत नाहीये. नाव काय आहे तुझं? सुनंदा. पोरी, तुझे आभार कसे मानो तेच कळत नाहीये मला. आणि आभार कशासाठी मानायचे ते मला कळत नाहीये. ज्याला गरज आहे त्याला मदत करायची, जो संकटात आहे त्याची सोबत करायची, ही तर माणसाची वृत्ती असते. हो, पण हल्ली कोणीच कोणासाठी काहीच करत नाही. पण मी करते. तुमचा भाऊ, तुमचा मुलगा असं जखमी अवस्थेत पडलेला बघून मी पुढे जाऊच शकत नव्हते, कारण तसे माझ्यावर संस्कारच नाहीयेत. मग आता एकदा म्हण की तुमचा मुलगा बरा होईल. तुझ्या मुखाने ऐकलं ना की माझा जीव कसा निवांत होईल. सुधा, उगीच तिला अडचणीत आणू नकोस. अगं, तिने आपल्या पोराला बघितलं, हीच एक चांगली सुरुवात आहे, आपण असं समजूया. खरं सांगू काका, सांग. मला असं मनापासून वाटतंय बिपिन नक्की बरा होईल. बस, तुझ्या तोंडात साखर पडो. कधीच हेच ऐकायची इच्छा होती. मलाही असंच वाटतंय की तो नक्की बरा होईल. पण एक सांगते, बिपिनला बरं करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. मग बघा नियती आपले फास कसे उघडते ते, आणि आपल्या बिपिनला आपण कसे सोडवतो ते. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. बाप्पा चहा घे. अरे किती वेळ चहा भाजणार आहात? अरे मिठूने सांगितलं नेऊन दे म्हणून आणलाय ना, घे. बाप्पा अरे काही जाणवतंय का? म्हणजे काही पॉझिटिव्ह फिलिंग्स वगैरे येत आहेत? हे बघ, तुला हो असं उत्तर अपेक्षित असेल ना तर हो. असं वैतागू नकोस रे. तूही तेच विचारायला आला होतास आणि तूही तेच विचारतोय. तसं नाही. मिठू म्हणत होती की तिला जी मुलगी भेटली ना, म्हणजे ज्या मुलीने बिपिनला इथे येऊन ऍडमिट केलं, तिला खूप कॉन्फिडन्स आहे. विपुल, तिचा अप्रोच एकदम पॉझिटिव्ह आहे. आपण सगळ्यांनी ना असा अप्रोच आणायला हवा, अशी हिंमत दाखवायला हवी. हिम्मत? अरे बिपिन तिथे उताना पडला आणि तू हिम्मत दाखवायला म्हणतोस? मला नाही जमणार. असं कसं म्हणतोस मंदार? अरे आशा निराशेचा खेळ तर आत्ता कुठे सुरू झालाय आणि तू इतक्यातच हार मानलीस. हारजीतचा प्रश्न नाहीये. नियती पुढे कधीच कोणी जिंकलं नाहीये, पण तरी पण पण आशा राहते, असंच ना? हे बघ, आता ना आशेपेक्षा कोणाचा तरी खंबीर आधार हवाय. म्हणजे आता कोणीतरी सांगायचं की डोंट वरी, बिपिन यातून उभा राहणार आहे आणि अगदी खडखडीत बरा होणार आहे म्हणून. अरे मग कोणाला शोधायला कशाला पाहिजे? तूच का नाही उभा राहत असा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन? त्याच्या बाजूला एकदा अशी प्रार्थना करून तर बघ, मग बघ काय चमत्कार घडतो ते. ते सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. खरंच बाप्पा, हे फक्त तूच करू शकतोस. आम्हाला काय, आम्ही किती ठरवलं तरी प्रत्येक ठिकाणी आम्ही आधे अधुरेच ना. अरे हा असा का गेला? अहो, तुम्ही रेस्टरूम मध्ये जाऊन जरा पडताय का? नाही, नको. अहो, असं काय करताय? कधीचे अवघडून बसलायत तुम्ही. आणि डॉक्टरांनी आपल्याला स्पेशल परवानगी दिली आहे ना रेस्टरूम वापरायला. असू दे ग, पण तिथे गेलं की मला आणखी अस्वस्थ वाटेल. त्यापेक्षा मी इथेच बरा आहे. तुम्ही आत्ता कशा आलात? देवळात पूजा बांधली होती, त्याचाच प्रसाद घेऊन आले. पूजा यथासांग पार पडली.
हा अंगारा बिपिनच्या कपाळाला लावा. लावाल ना? तुम्ही आलात, मी पूजा केलीत, प्रसाद आणलात, अंगारा आणलात. आभारी आहे मी तुमचा. तुमच्या श्रद्धेचा मी अपमान. अगं माझ्या नको ग पाया पडूस. मी तुला काय आशीर्वाद देणार बेटा? आणि माझ्या आशीर्वादात इतकी ताकद असती ना तर माझं लेकरू अशा स्थितीत. काकू, सावरा स्वतः. अगोदर बसा तुम्ही इथे. बसा इथे बसा. होईल सगळं ठीक. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, तुमच्या श्रद्धेचा अपमान नाही करायचा आहे मला. पण एकच विनंती आहे, तुम्ही कृपा करून पुन्हा इथे येऊ नका त्याला भेटायला. म्हणजे आम्हाला नाही काही वाटणार, पण तुम्हालाच अपराध्यासारखं वाटेल, दुसरं काही नाही. पण डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर काय म्हणाले होते, आज शुद्धीवर येईल. पण आता काय, देवाच्या मनात काय आहे ते. काका, मी तेच तुम्हाला सांगायला आले होते. बिपिन शुद्धीवर आला होता. त्याने बोलायचाही प्रयत्न केला होता. अगं मग तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. डॉक्टरांनी आम्हाला का नाही बोलवलं मग? मुद्दाहून बोलवलं नाहीये पण तुम्हाला. का? त्याला आता स्ट्रेस द्यायचा नाहीये. त्याने जरा जरी ओळखण्याचा प्रयत्न केला किंवा काही विचार करण्याचा प्रयत्न केला ना तर माहिती नाही त्याला किती त्रास होईल. म्हणूनच त्याला हळूहळू भानावर आणायचंय. होईल सगळं ठीक होईल. काळजी करू नका काकू. आधी रडू नका. होईल, सगळं ठीक होईल. घ्या चला गरम गरम चहा घे. मला नको चहा. का? अगं मस्त आलं घालून केलेला चहा आहे, घे. अगं माझ्या तोंडाला चवच नाहीये बघ. का? मला माहितीये त्या अविसाराक चहावर काढू नकोस, घे चहा. तुला कोणी सांगितलं मी अभिवर रागावले म्हणून? अगं मगासपासून फोन लावते, पण एकदा तरी फोन घेतला त्याने तुझा? उचलला का? चारू बरोबर असेल ना, तर त्याला तुझी किंमत कशी असणार? काहीतरी बोलू नको हा उगाच. काहीतरी नाही बोलत आहे. अगं कुणीतरी हे बोलायलाच हवं. आता नुसत्या भेटीगाठी सुरू आहेत, पण उद्या तो मुलगा आहे ना, तो बरा झाला ना तर काय? तर काय काय होईल? अगं आता नुसती पैशाची देवाणघेवाण सुरू आहे. तुझा मुलगा भोळाच आहे, नुसती देवाणच चालू राहील. पैसे पुन्हा मिळायचा काही चान्स नाहीये. अगं जिथे आपला मुलगाच आपला राहिला नाहीये तिथे पैशांचं काय घेऊन बसलीस तू? अगं पैशाचं ना ते तर घेऊन बसायलाच हवं. आपल्या महाराजांनी मला दिव्य दृष्टी दिली नाही म्हणून काय झालं, पण दूरदृष्टी दिली आहे ना. अगं ही चारू उद्या घटस्फोट घेताना ना एवढ्या पैशाची मागणी करेल ना ते बघच तू. आणि आत्ता खर्च केलेले पैसे ग्राह्य धरले जाणार नाहीच आहेत. मी ना आता हे सगळं महाराजांवर सोपून गप्प बसणार आहे. खरं म्हणतेस? हो. माझा चहा घे. तू म्हणजे ना कुमोद. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. घे कॉफी पी. तू गेला नाहीस अजून? तुझ्या समोर उभा आहे ना मी. हल्ली मला काय बोलायचंय ना अभि हे मलाच कळत नाही रे. मी सांगतो तुला काय बोलायचंय ते. तुला माझे आभार मानायचे, मला थँक्स म्हणायचंय, हो ना? तोंड देखलं नाही म्हणत, पण आम्ही खरंच डोंगरा एवढे उपकार केलेस तू आमच्यावर. अगं उपकार कसले त्यात? साधी माणुसकी आहे ही. हा? आता तुझ्या माझ्यामध्ये अंतर आहे, मतभेद आहे, पण याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही अगदी विरुद्ध पार्टीमध्ये गेलात. सौरभ आणि बिपिन माझे दुश्मनच झाले. हा? खरं सांग अभि. अगं खरंच सांगतोय मी. अभि तू इथे येतोयस, तुला घरी खूप ऐकून घ्यावं लागत असेल नाही? काय झालं असायला? अजूनही तू आपल्या घराचाच विचार करतेस.
अभि मनापासून घर सोडलं नाही मी, घर सोडावं लागलं, नाईलाज झाला माझा. आता बघ ना, इतकं सारं होऊनही आपलं नातं आबाधित आहे आणि तरी देखील तुला माझे आभार मानावेसे वाटतात. मग त्या सुनंदाला काय म्हणशील का तू? म्हणजे अगं, ती कोण कुठली मुलगी, कधी पाहिलं नाही, कधी तिचं नाव ऐकलं नाही. हा, खरं तर बिपिनला जखमी अवस्थेमध्ये बघून तिने लोकांना बोलवलं, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, इथपर्यंत सगळं ठीक होतं ग. पण त्यानंतरही ती रोज हॉस्पिटलमध्ये येते, डॉक्टरांना भेटते, मामा मामींना भेटते. आता या सगळ्यामध्ये तिचा काय स्वार्थ असेल? काही नाही, पण ती खरंच बिपिनला बरं करू शकेल. आता तिला तरी तसा विश्वास वाटतोय ना, आणि सध्या तरी हा विश्वासच खूप महत्वाचा आहे. आपण म्हणतो की दैव आपली परीक्षा घेतं, पण ही दैवाची सुद्धा परीक्षा घ्यायला निघाली. अभि देव करो आणि तिच्या प्रयत्नांना तरी यश मिळो. तिच्या प्रयत्नांनी जर का बिपिन बरा झाला ना, तर तिचे डोंगरा एवढे उपकार मानावे लागतील आपल्याला, नाही का? हो, बिपिन बरा झाला तर, अभि बिपिन बरा झाला ना तर मला नाही माहित मी काय करेन. मी सांगू तू काय करते? सांग. बिपिन बरा झाला ना की तू सरळ घरी निघून ये. सौरभ, डोंट वरी. हॉस्पिटलमध्ये आता आमे, चिन्या आणि मंदार तिघही आहेत, मी सुद्धा निघतोच आहे. बरं मला सांग, आईबाबांजवळ कोण आहे? बरं, ओके. सौरभ, डोंट वरी, सगळं नीट होईल. मी पोचतोच. होय, चल ऐक, मी निघतो. जरा थांब. का आता काय झालं, तू पण येणार आहेस का? नाही रे बाबा, माझ्यात धाडस नाही. धाडस तर कोणामध्येच नाही आहे, माझ्या ते नाही. अगं, हा असा नेहमी गळ्यात गळे घालून फिरणारा बिपिन तर नाका तोंडात नळ्या घालून उतरणा पडलाय. तर मलाही ही गोष्ट बघवत नाही. पण काय करणार, आता मी काढता पाय घेऊ शकत नाही. मला तर जायलाच हवं. अरे जा तू, पण मी डबा देते ना, तो घेऊन जा. आई, आता हे बघ, सगळे नाही नाही म्हणतील, पण तू आग्रहाने सगळ्यांना खायला लाव. हा, खास करून त्या बिपिनच्या आई बाबांना खायला लाव. हा, काय देतेस? भाजी आणि चपात्या केल्यात. भाजी जरा थंड व्हायची वाट पाहते. पण प्लीज जरा लवकर दे, सौरभ माझी वाट बघतोय. हो, आणते. विपुल, माझं एक ऐकशील? काय? हे बघ, एकदा वहिनीना फक्त एकदा माझ्या बरोबर मठात यायला सांग, मग सगळं बघ कसं. आई प्लीज, हे सगळं मी सांगेन त्यांना, पण आता मला निघायचंय. डबा दे लवकर. तुम्ही काय म्हणताय मला नीटचा कळत नाहीये. डॉक्टर, तुमच्या ट्रीटमेंट बद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाहीये. हा प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की माझा भाऊ कुठल्या कंडिशन मध्ये हे तुम्ही आम्हाला क्लिअरली सांगत नाहीये. अहो, आम्हाला साधं बघू सुद्धा देत नाही तुम्ही त्याला. सौरभदा, आधी शांत हो. जे आपल्याला सांगायचंय ते आपण शांतपणेही सांगू शकतो. आणि तसंही डॉक्टर आपल्या भल्याचंच सांगतायत. आपण बिपिनला भेटायला गेलो हे बिपिनलाही कळणार नाहीये. आणि त्याची अवस्था बघून आपणही खूप डिस्टर्ब होऊ. नको नको ते प्रश्न विचारून आपण वातावरण डिस्टर्ब करू. एकदम बरोबर बोललीस. आयुर्वेदात पेशंट बरोबर त्याच्या भोवताली वातावरणाचाही विचार केला जातो. आमचं एवढंच म्हणणं आहे डॉक्टर, तुम्ही तुमचे उपचार चालू ठेवाच, पण हिलाही प्रयत्न करू दिला तर फार बरं होईल. तुम्ही अगदी बरोबर बोललात. आम्ही करणार ते उपचार आणि ही करणार ते प्रयत्न.
दोन्हीमध्ये खूप फरक आहे मिस्टर देसाई. पण आमचा दोन्हीवर सारखाच विश्वास आहे. या छोट्याशा मुलीवर विश्वास ठेवण्यासारखं तिने सिद्ध काय केलंय? माझा काहीही सिद्ध करायचा अट्टहास नाहीये. मला फक्त बिपिनला बरं करण्याचा प्रयत्न करायचे. मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही किंवा अंधारातही ठेवत नाही. पण बिपिन बरा व्हायला खूप लिमिटेशन्स आहेत. माझ्या मेडिकल नॉलेज प्रमाणे असा पेशंट बरा होणं म्हणजे इम्पॉसिबल. अहो रडू नका तुम्ही. एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर तुमच्या मुलांनी निकराने लढा दिला असणार. त्याच्या शरीरावर अशा खुणा आहेत. त्याची प्रकृती जरा स्थिर होते, मग 2 मेजर ऑपरेशन आम्हाला करायला लागणार. पण त्याबरोबर मला माझे प्रयत्न करायला तुम्ही परवानगी तरी द्या. अहो परदेशात जर्मनी हॉलंडमध्ये याच्यावरती बरंच संशोधन चालू आहे. तुम्ही मला थोडासा वेळ दिलात ना तर मी तुम्हाला सांगू शकेन. सांग ना मग. चल आपण बाहेर थांबूया. तू सांग. काही नाही, आपण बिपिनला बघूया का? लांबून तर लांबून, निदान तो दिसेल तरी. डॉक्टर नाहीये तिथे, आत्ताच गेलेत ते. कुठे निघालात अशा घाईघाईनं? रामरक्षेचं पठण करते ना, त्याचा अंगारा लावायचा होता. अंगारा? हो. हा काय? तुम्हाला मी कसं समजवू? डॉक्टर, मी त्याला अंगारा लावून तशीच मागे फिरेन. अहो मी तुम्हाला समजू शकते, बट प्लीज आम्हाला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा.